ओके सो हॅलो एव्हरीबडी अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. खूप दिवस झालेत आणि मलासुद्धा माहिती आहे की मी असा व्लॉग नाही बनवला आहे. टू बी व्हेरी ऑनेस्ट काय असायचं ना की शूटिंग वगैरेमध्ये इतका मी थोडासा बिझी झालो की व्लॉग वगैरे करायला इतका वेळ नाही मिळत होता आणि शूटिंगचेच सारखे BTS दाखवून तुम्हीसुद्धा बोर व्हाल आणि माझंसुद्धा लक्ष नाही लागणार, मी BTSच शूट करत राहील. या कारणामुळे मी व्लॉग्स थोडेसे डिले करत होतो. पण येस, काही व्लॉग्स आता बनवणार आहे मी. त्यातलाच हा एक आहे. तर आज मी प्लॅन केला आहे व्लॉग करायचा. आता सकाळचे 11 वाजले आणि आता थोड्या वेळात आपल्याला जिमला जायचं आहे. पण त्याआधी मला तुम्हाला एक खूप स्पेशल गोष्ट दाखवायची आहे. हां, तर जी मी गोष्ट तुम्हाला सांगत होतो ती आहे ही. मी एक केटल ऑर्डर केले जे आहे अगारोचं 1.2 रेजन्सी केटल. सो हे केटल खूप जास्त हेल्पफुल आहे. तर विचार केला तुमच्यासोबतच अनबॉक्सिंग करूयात, कारण की जस्ट आत्ताच त्याची डिलिव्हरीसुद्धा आली. सो येस, दिस इज द केटल. मम्मी माझी व्हिडिओ शूट करते म्हणून मला असं सांगावं लागतं जरा मम्मीला. असो, पण हां, सो दिस इज द लिड. अच्छा, यात केक पण बनवू शकतो मम्मी. दिस इज द मेन थिंग. आणि या आतमध्ये काय युजर मॅन्युअल आणि सगळे वॉरंटी कार्ड्स आहेत. हे आपण सध्या साईडला ठेवूया. मी तुम्हाला फक्त हे दाखवतो. युजफुल तर खूप आहे, म्हणून तर मी विचार केला ना ब्लॉगमध्ये दाखवायला. ह्याचा मस्त पुरेपूर फायदा करून घेणार आहे मी माझ्या. आजकाल मी खूप जास्त जिम वगैरे पण करायला लागलो आहे. त्यामध्ये असं म्हणजे एक बिगिनरसारखे मी याच्यामध्ये अंडी आता बॉईल करणार आहे. आय गेस किती पाणी बस होईल पण ठेवूयात. आफ्टर दॅट इथे तुम्हाला दिसेल स्विच ऑन केल्यानंतर इथे असे 3 टेम्परेचर्स आहेत. सो लेट्स ऑन झालं आहे. इथे असं लाईट लागल्यावर कळतं. अजून येस, सो एक 5 मिनिट्स आणि मग वी आर डन. A few minutes later. ओके, सो इट्स बीन 10 मिनिट्स आणि 10 मिनटानंतर एकदम मस्त प्रकारे बॉईल झालेले आहेत हे एग्स. मी स्विच ऑफ करतो, हे ऑफ करतो. आय विल शो यू. नाईस. ओके, सो माझे जस्ट एग्स वगैरे खाऊन झाले आणि ॲज युजल म्हणजे जिमला जायच्या आधी ना मी कॉफी पितो. सो मी इथे किचनमध्ये आलेलो कॉफी बनवायला आणि तेवढ्यात मला रिअलाईज झालं की नो राज, आपण ह्यात सुद्धा ब्लॅक कॉफी बनवू शकतो आणि म्हणजे ट्राय तर करूच शकतो. आणि मग मी तुम्हाला सांगेन, रिव्ह्यू देईन की एक्झॅक्टली कसं झालं आहे ते. सो येस, यात एग्स तर बनवून झालेत आणि एग्स टू बी व्हेरी ऑनेस्ट खूप मस्त झालेले. असे जे बरोबर सॉफ्ट जे असतात ते. मी 8 मिनटासाठी त्याच्यामध्ये 2 टेम्परेचर सेटिंग्स आहेत. मी मगाशी 3 म्हणालो, 3 नाही 2 आहेत. एक ऑफ आहे, मग एक थोडा मीडियम आणि एक हाय. सो मी मीडियमवरती 8 मिनिट्सवर ठेवलेले आणि नंतर 5 मिनिट्स बंद करून ठेवलेले. सो ते अजून मस्त बॉईल झाले. सो एग्ज आय विल गिव्ह 10 on 10 बेसिकली. म्हणजे एग्समध्ये एवढं कायच रॉकेट सायन्स असतं. तसं बघायला गेलो तर यात मी चहासुद्धा बनवू शकतो, पण आय एम नॉट अ टी पर्सन. सो दॅट्स द रिझन मी यात ब्लॅक कॉफी बनवतो. कॉफीसुद्धा मला अशी एकदम फॅन्सी नाही आवडत. सो बेसिक एक कॉफीचं सॅशे आणि वॉटर, मी अशीच कॉफी पितो. Later that night. ओके, सो आय एम डन विथ द वर्कआउट आणि सगळं काही झालं आहे, मस्त फ्रेश झालो आहे. आणि जे मी तुम्हाला म्हटलेलो की रात्री मी बनवणार आहे काहीतरी स्पेशल डिश, सो मी विचार केला, असं खूप R&D केली आणि मग मला रिअलाईज झालं की मी एक चिकन स्टीम वेजीज असं त्या केटलमध्ये बनवू शकतो. सो लेट्स गो, बनवूयात. मॅरिनेटेड चिकन तुम्हाला दिसू शकतं, खूपच मस्त मॅरिनेट झालं आहे आणि ट्रस्ट मी गाईज खूप छान फ्लेवर येतात.
मी युजली एअर फ्राय करून चिकन खातो, पण हे स्टीम चिकन आता मला माझं फेवरेट होणार आहे असं वाटतं आहे. सो येस, सेकंड टेम्परेचर सेटिंगवरती इथे जे दिसतं आहे त्याच्यावरती मी एक 15 मिनिट्स ठेवणार आहे. पण 12 मिनिट्स झाल्यावर मी जस्ट चेक करत होतो हे जरा मिक्स करून, आणि ट्रस्ट मी गाईज, वास खूप अमेझिंग येतो आहे, खूप जास्त. बघूयात कसे होत आहेत ते. ओके, सो आजचा दिवस ओव्हरऑलच फार प्रोडक्टिव्ह होता. छान डाएट फॉलो झालं आहे. माझी एक मीटिंग होती जी मी मीटिंग पूर्ण केली आहे. मी जिमला जाऊन खूप छान वर्कआउट केल्यानंतर मी फ्रेंडसोबत वॉक करून कार्डिओसुद्धा केला आहे. आणि लास्ट मील ऑफ द डे, थँक्स टू दॅट अगारोचं केटल, त्याच्यामुळे मला इतकं छान हे असं चिकन बॉईल्ड सॅलडच म्हणू शकतो हे, कारण दी एव्हरीथिंग इज बॉईल्ड इन दिस. चिकन असू दे, व्हेजीज असू दे. शो यू गाईज, हे इतकं छान, म्हणजे तुम्हाला दिसेल हे इझिली असं मस्तपैकी ब्रेक होतं आहे, इतकं छान बॉईल झालं आहे. आणि टेस्ट इज सो गुड. व्हेजीज आणि चिकन, जिम वगैरेसाठी तो केटल वरदान आहे, वरदान. इतकं बेस्ट झालं आहे. मी ओव्हरऑलच ना ह्या प्रोडक्टला 9/10 देईन. एक मार्क मी का कट केला ह्याचं रिझन सांगतो तुम्हाला. वॉशिंग जे आहे ना ते थोडं ट्रिकी आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसंच, वॉश करताना ना तुम्हाला खाली असं ते तुम्ही सगळं नळाखाली नाही नेऊ शकत. तुम्हाला ना ते त्याच्या आतमध्ये पाणी टाकावं लागणार, त्याच्यामध्ये व्हिनेगर और तुम्हाला जे तुमचं वॉशिंग सबस्टन्स आहे ते टाकावं लागणार, कारण की त्याच्या खाली एक पोर्ट आहे. सो ज्यामध्ये पाणी गेलं की ते खराब होऊ शकतं, असं त्यांच्या युजर मॅन्युअलमध्ये क्लिअरली लिहिलं आहे. सो म्हणून त्यासाठी, पण बाकी इट इज वर्थ. एनिवेज गाईज, थँक्यू सो मच तुम्ही आत्तापर्यंत हा ब्लॉग बघताय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्या केटलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच. आणि मी आता हा ब्लॉग संपवतो कारण हे मला खायचं आहे आणि मजा आली, आम्हाला मजा आली. बाय.